कोकणामध्ये एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटलेला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस समोर येते। देवरुखमध्ये महाविकास आघाडीच्या सभेसाठी माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव एकाच मंचावर येणार होते। बॅनरवर दोन्ही नेत्यांचे फोटोही होते, मात्र विनायक राऊत सभेला गैरहजर राहिले आहेत। काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी थेट विनायक राऊत यांचं नाव घेत त्यांच्यावर टीका केलेली। त्यानंतर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये अंतर्गत कलह सुरू आहे। भास्कर जाधव यांनी तर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत विनायक राऊतांवर निशाणा साधलाय। दरम्यान उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधवांशी फोनवरून संवाद साधत मध्यस्थी केली आहे। ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आता भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातला संघर्ष थांबणार का पाहणं महत्त्वाचं आहे। खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही। परंतु कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का, हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला, याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला। पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।